नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी कोकणात आलेले आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की कोकणात महाशिवरात्री हा मोठा उत्सव भरतो आणि आमच्या गावखडी गावात कसं 6 दिवसाचा असतो उत्सव आणि प्रत्येक दिवसाला काही ना काही प्रोग्राम असतो. तर आता उद्या आहे महाशिवरात्री, पण काय होतं, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे आपल्याला कसं दर्शन घेता येतं, पण घाईघाईत असतं आणि जे काही आपल्याला म्हणजे गारणं वगैरे घालतात ना, ते घालता येत नाही. तर म्हणून आम्ही सर्वजण आदल्या दिवशीच चाललो आहे आणि आमच्याकडे या पाहुण्या पण आले आहेत. खास महाशिवरात्रीसाठी त्या आलेल्या आहेत. तुम्ही उद्या येणार ना? आणि उद्या पण व्हिडिओ मी बनवणार आहे, पण आज मुंबईहून आलेत त्या खास. आणि महाशिवरात्रीसाठी हे बघा, हे पण आलेत मुंबईहून, खास आलेले आहेत बहिणीचे मिस्टर. तर आता मी चालले तिकडे. गाडीचं हॉर्न वाजलं आहे, घाई झाली आहे, चला जाऊया, कारण नंतर गर्दी होणार आहे, ते भोवती वगैरे असतं ना, म्हणून चला मग माझ्यासोबत आपण दर्शन घेऊया रामेश्वर मंदिराचं. चला. आलेत काय? चला 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 चला. मी कुठे बसू? अरे लेट मी सीट हिअर. याचं नेहमी असं असतं. बघितलं कसं ते? माझी सीट मागे. मग आता पैसे पण खर्च करायचेत ना फेअरला, तर ते कोण? मी नाही देणार. आय विल नॉट स्पेंड एनिथिंग फॉर यू. मी आता काय पण खर्च करणार नाही. कशात घेतं काय? आता तुका काय काय हवे ना, तर मी अजिबात घेऊचंय नाही. तू माका बसूक नाही ना दिलं थंय, मी काय पण घेऊचंय नाही. मी आधीच सांगते तुका. हा, पैसे खर्च करूक पाहिजे तू. हा, फक्त पैसे खर्च करूक हवे तू. मी काय पण आता बसूक नाही ना दिलंस, मी तुका आता काय पण घेऊचं नाही बघ. काय ना हो, इथे लावा ना. जाऊ दे ना, आम्ही चालत जाऊ. आई, मी 1 रुपया सुद्धा खर्च करणार नाहीये त्याच्यासाठी. मला बसायला नाही दिलंय. माझ्याकडे आता काय मागू देत, बघ त्याला देते काय. मुलांनो चला, हे पहिल्यांदा मंदिर मध्ये जायचंय. उद्या येणार आहे. काय झालं? मग अशी काय सांगितलं होतं मी काही नाही घेणार. नाही 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 नाही, नो ऐक नाही. तेव्हा आई बोलवते. काय नाही, मी सांगितलं होतं आधीच, मी काही एक घेणार नाही तुला. नाही, चला चला, मी आधीच सांगितलं. यावर्षी मला महाशिवरात्रीला जाण्यासाठी सुट्टीही मिळत नव्हती आणि तिकीटही मिळत नव्हतं, पण माझी मनोमनी इच्छा होती महाशिवरात्रीसाठी जाण्याची आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, आणि मला मार्ग सापडला. माझी मामे बहीण नेमकी त्याच दिवशी गावाला जायला निघाली होती कारने. किती माझं नशीब, मी कारने गावी पोहोचले. गावी कोणताही सण असला की माझी धडपड असते गावी जाण्यासाठी नेहमी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर दिव्यांच्या रोषणाईने सजवून गेलेलं. महाशिवरात्रीच्या दिवशी आजूबाजूच्या गावातील भाविकही येत असतात दर्शन घेण्यासाठी. खूप गर्दी असते त्या दिवशी, त्यामुळे आपल्याला घाईघाईत दर्शन घ्यावं लागतं. आजच्या दिवशी अगदी शांतपणाने मला दर्शन घेता आलं रामेश्वराचं. तुम्हाला माहिती आहे का, गावकऱ्यांची एवढी श्रद्धा आहे रामेश्वरावर की 6 दिवस कुणाच्याही घरात मच्छी बनत नाही, कुणीच मांसाहार करत नाही.
अरे मी देतो तुला तर उत्सव मुलगा आहे मस्त विसरलात काय आम्हाला तुम्ही फोटो काढताय बरं 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 नाही काय नाही बोलायचं ना चला मस्त गारणं घाला समीर गोपाळ प्रतिवर्षाप्रमाणे त्या हार्टबीटचं श्रीफळ देऊन तुझी यथामती सेवा केली त्या सेवेशी कृपा श्रीफळ देण्याकडे आहेत त्यांच्या त्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारची अडीअडचणी न येता त्यांनी उत्तम प्रकारचं यश रामेश्वरात त्या कुटुंबाच्या ज्या ज्या काही इच्छित मनोकामना पूर्ण करून जे जे कामे जे भविष्यातील संकल्प असतील तेही त्यांचे पूर्णत्वास जाऊन जे जे दुःख संकट असतील शारीरिक आदिव्याधी असतील दैविक आदिव्याधी असतील त्या तुझ्या कृपेने दूर करून सदैव त्या कुटुंबाच्या रक्षणात पाठीशिवा रामेश्वरात सदैव तुझी कृपा जशी तुझा कृपावर्ध असतं त्यांच्या सर्व कुटुंबावर ठेवून त्यांच्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी ऐश्वर उत्तम प्रकारचं आरोग्य द्या प्रसाद घेतला नाही मी पण आणि त्या तीर्थ घेतलं त्या पोलिसांपर्यंत घेतली आणि दुसरं गोष्ट कशी काय म्हणताय बरे आहेत ना एकदम ठीक प्रत्येक वेळेला तुम्ही असता माझ्या व्हिडिओमध्ये दिसतच मला भेटता हे उद्यासाठी काढलेले लांब हे उद्यासाठी काढलेलं आहे ते आता उद्या आपल्याला बघायला मिळेल आता एवढंच आहे उद्या महाशिवरात्री ना उद्या ओपन करणार आहे चित्रकार हे रात्री ना आज रात्री ओपन करणार काय मस्त काढलंय मग उद्या ना सकाळी तेच म्हटलं महाशिवरात्रीच्या दिवशी हे आपले मनोज पाटील उद्या पण येणार आहे मी आज असंच आम्हाला गारणं वगैरे घालायला मिळणार नाही ना सेपरेट म्हणून त्यासाठी हे मोठे चित्रकार आहेत अगदी छान चित्र काढतात ते आता तुम्हाला उद्या पूर्ण पाहायला मिळेल चित्र रांगोळी आता आपण आरती वगैरे करूया नंतर जाऊया
आरती झाली आणि मग भोवती सुरू झाली. हेच ते आनंदाचे क्षण यावर्षीही अनुभवायचे होते मला, आणि मला अनुभवायला मिळाले. ही अशी वास्तू आहे ना, स्फूर्ती मिळते तुम्हाला इथे आल्यावर, मनशांती मिळते. मग्न होऊन गेले मी या वातावरणात. हे वाद्यवृंद, भजन, कीर्तन शहरात कुठे ऐकायला मिळालं असतं मला. गावातील प्रत्येक जण तल्लीन झाला होता या भोवतीमध्ये.
सतत त्याला वस्तू आणून देते मुंबईहून, तरी मग पण आता त्याला जत्रेतल्या वस्तू पाहिजेत. बाबू काय देव बाबू देव हे घेतलं देव काय तुला चेस पाहिजे होता ना. कसं आहे ते 170 आहे. 170 खूपच स्वस्त आहे. आई चेस दाखवा कसलं आहे ते. लेझर आहे लेझर. चेस दाखवा कसं आहे, नुसतंच आहे की काय. हे लेझर लाईट हे आई 170 चेस आणि हा मला सांगतो घ्यायला. घेऊ मी काय. नाही बोलत आहे हा बोलतोय. मला नकोय, मला लेझर लाईट पाहिजे. फायबर मध्ये लेझर लाईट काय कमी करा. 150 द्या. 150. आता संध्याकाळची भवानी म्हणून 120 ला द्या. क्वालिटी बघा नंतर विचारा. 120 ला बरोबर आहे. क्वालिटी बघून घेवा. घेऊ आई. हे असं पुट्ट्यावरचं असतं तर ठीक होतं. पुट्ट्यावरचं नाही फायबर 150 ला. 120 द्या हो, बरोबर आहे. मला लेझर लाईट पाहिजे. खरेदी नाही आमची तेवढी. नाहीतर घ्या. मला लेझर लाईट. हे तू थांब रे, याची किंमत त्याच्यामध्ये एक हा बघा. 140. हा बघा हा किती म्हणाले ते. आणि हा पुढचा पॉइंट काढला ना तुम्ही हा ते नॉर्मल लाईट. ते नॉर्मल लाईट असते मोठी. आग बिग नाही ना लागत. नाही नाही आग बी कशी. शुभम आणि स्वरूपची खरेदी झाली आणि मग आम्ही घरी परतलो. अजून काय नको ना आता. उद्या काय नाही घेणार मी. फडलस का परत मुलाखत घेताय. नाही उद्या काय घेणार नाही. हे आता मी काय आणलंय ना, ते चाललंय यांचं. हे काय, हे नाही मी घेतलंय. काय अजून पण आहे. ते पाडलं काय. हा छान 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 छान. हा हे बघ, लाईट बंद केली बघ त्यांनी. पूर्ण मार. फुल मार ना. वेगवेगळे बदलतं ते. फुल मार ना. मोठं कर मोठं. मोठं कर ना. टीव्हीवर मार तिकडे. टीव्ही वर मार. वा. तू इथे बस. छान आहे. डोळ्यावर पडेल. आणि दुसरी लाईट लाव. ए डोळ्या नको इथे. हा जातोय मध्ये. हे दुसरी लाव. चांगलं. वरती तर झाडावर घे. झाडावर. ते दिसते बघ ग्रीन ग्रीन. हा तिचा. अरे स्थिर ठेव ना. हा हे बघा ह्या झाडावर बघा. तुत्ता फराट. हा. पडले खाली. ते बघ. चल बस झालं. चल बस झालं आता. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आता उद्या पण जायचं आहे आपल्याला महाशिवरात्रीला. तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.